करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्याला परीक्षेचे पेपर का अवघड जातात? कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, विद्यार्थ्यांसी मिळे विद्या, धनार्थ्यासी मिळे धन. ज्याप्रमाणे विद्यार्थी सुरुवातीपासूनच बघा, बालवयापासूनच घरातून असलेले संस्कार आणि त्याचप्रमाणे शालेय जीवनामध्ये असणारी शिकवण, बरोबर की नाही, त्याचप्रमाणे बघा, विद्यार्थी शिकत असताना आई वडिलांनी सुद्धा तितकंच बघा त्यांचं पालनपोषण केलं गेलं पाहिजे. आता आपण विचार करतो की माझा मुलगा किंवा माझी मुलगी अभ्यास तर करते पण लक्षात राहत नाहीये. आपल्याला सुद्धा हा प्रश्न पडतो, मी वाचतोय परंतु मला समजत नाहीये. का परीक्षेचे पेपर आपल्याला अवघड जातात? समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपण अभ्यास करत आहोत, परंतु विचार करा, अभ्यास करताना फक्त अभ्यासच असणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण ज्याप्रमाणे अभ्यास करत आहोत ना, त्यावेळी आपलं लक्ष अभ्यासाकडे असणं गरजेचं आहे. जो बघा, आपण धडा वाचत आहोत, एखादा पाठ वाचत आहोत, एखादं गणित आपण बघा सोडवत आहोत, त्यावेळी स्टेप बाय स्टेप आपण सोडवत असतो, किंवा एखादा पाठ असेल, धडा असेल, तो वाचताना मन पूर्णपणे रमलं पाहिजे. विचार करा, आपण शाळेमध्ये सुद्धा शिकत असतो. सर्वजण मुलं, सर्वजण मुली बघा उत्तम प्रकारे शिकत असतात, परंतु आपल्यालाच का मार्क कमी पडतात? का आपल्यालाच पेपर अवघड जातो? कारण याचं सर्वात महत्त्वाचं कारण, मूळ कारण, ते म्हणजे आपलं लक्ष नाही. आपण शाळेमध्ये दररोज जायचो, बरोबर की नाही? घरी आल्यावर अभ्यास सुद्धा करायचो, परंतु तो अभ्यास करत असताना आपलं मन लागत नव्हतं. कारण का? शाळेमध्ये दिलेला जो वर्गपाठ असायचा, बरोबर, तो आपण शाळेमध्ये करायचो. दिलेला गृहपाठ आपण घरी करायचो. इतकंच नाही तर आपण बघा उत्तम प्रकारे वाचन सुद्धा करायचो, परंतु वाचत असताना आपलं लक्ष त्या पाठाकडे नव्हतं. आपलं मन जे होतं ना, ते चंचल होतं. माझा मित्र काय करत असेल, माझी मैत्रीण काय करत असेल, मला प्रत्यक्षात बघा हा ज्याप्रमाणे बघा खेळ खेळायचा आहे, बरोबर की नाही, मला क्रिकेट खेळायचं आहे, मला बघा प्रत्यक्षपणे मैदानावर जायचं आहे, हा आपला काय असायचा, दिनक्रम असायचा. तो आपल्या मनामध्ये बसलेला होता. परंतु ज्यावेळी बघा आपण खेळायला जातो, बरोबर, आपण ज्यावेळी खेळायला जातो त्यावेळी आपण विचार करतो का हो, सरांनी आज शिकवलेलं आपल्याला अभ्यास करायचा आहे, टीचरांनी मला जो होमवर्क दिलेला आहे, गृहपाठ दिलेला आहे, तो मला पूर्ण करायचा आहे? नाही. तिथे फक्त आपल्याला जे खेळायचं आहे, जिथे आपण बघा बॅट बॉल खेळत आहोत, मैदानी खेळ खेळत आहोत, तिथे कसं आपलं मन रमतं? तिथे आपल्याला अभ्यास आठवतो का? नाही आहे ना. दिल खुलासपणे आपण बघा ओरडत असतो, खेळत असतो, नाचत असतो, उड्या मारत असतो. हा आपला आतला आवाज आहे. मग तसंच आपल्याला अभ्याससुद्धा बघा उत्तम प्रकारे करता आलं पाहिजे. अभ्यास करत असताना कोणीतरी घरामध्ये बघा आपले शेजारी पाजारी येतात,
आपण जिथे वाचत असतो परत ते पुस्तक ठेवतो आणि उठून निघून जातो. लगेच आपण मित्रमैत्रिणी गोळा करतो आणि खेळत बसतो. बरोबर की नाही? दुसरी गोष्ट बघा, आपण अभ्यास करत असताना आई बाबा प्रत्यक्षात कुठे बाहेर जर जायचं म्हटलं तर आपल्याजवळ काय ठेवून जातात? मोबाईल ठेवून जातात की मी थोड्या वेळानंतर आम्ही दोघंजण येऊ. बरोबर की नाही? घरात तू अभ्यास करत बस. आता आपण अभ्यास करणारे आहोत का, हा मनाला प्रश्न विचारायचा आहे. आणि अभ्यास करायला बसलो तर अभ्यास आपल्याकडून होईल का? नाही, कारण हातामध्ये काय आहे? मोबाईल. मग मन कुठे लागणार? पुस्तकातील धड्याकडे लागेल का हो? नाही लागणार, मोबाईलकडे लागेल. फक्त सर्चिंग. बरोबर की नाही? विचार करा. मग ज्या प्रकारे आपण सर्च करत असतो ना, तसंच आपलं मन आहे ना पूर्णपणे चंचल झालं. आपल्याला काय करावं सुचत नाही आहे. मग मन चंचल झालं तर पेपर आपल्याला अवघड जाणारच, कारण आपला अभ्यास पूर्ण झालेलाच नाही आहे. आपण वर्षभर बघा अभ्यास करत आलेलो, आपल्याला पेपर सोपे गेले. आता 10वी-12वीचे पेपर चालूच आहेत. बरोबर की नाही? परंतु काही वेळेला आपण काय करत असतो? वर्षभर आपण अभ्यास केलेला नसतो. कोणावर तरी आपण अवलंबून असतो की मला पुढची विद्यार्थिनी जी कोणी असेल किंवा मागचा विद्यार्थी जो कोणी असेल तो मला दाखवेल. परंतु अशी फजिती होते की बघा, प्रत्यक्षात आपल्याला जो पेपर येतो, प्रश्नपत्रिका, ती आपल्याला अवघड येते असते. अवघड नाही, प्रत्येक विद्यार्थीला तेच प्रश्न असतात, त्यांना सोपी गेलेली असते. त्यांना विचारलं पेपर कसा होता? सोपा होता. आपल्याला जर कोणी विचारलं पेपर कसा होता? आला तसा गेला. विचार करा काय उत्तर देणार हो? मग पेपर आपण सोडवताना जे प्रश्न होते, जर आपण ते उत्तर, त्यामध्ये काही प्रश्न होते की नाही, त्या प्रश्नाचं उत्तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा होते. आपण नीट जर वाचलं तर त्याची उत्तरं, काही प्रश्नाची उत्तरं मिळतील सुद्धा. अभ्यास केला तर ते प्रश्नाची उत्तरंसुद्धा लिहिता येतील. आपण कधी लिहिण्याचा सराव केला नाही, कधी वाचनाचा सराव केला नाही. फक्त आई बाबा ओरडतील म्हणून आपण फक्त पुस्तकं घेऊन समोर बसायचो. परंतु लक्ष कुठे? भलतीचकडे ना. म्हणून असं नसावं. अभ्यास करत असताना अभ्यास की अभ्यास. ज्यावेळी कोणीही मित्र जरी आपल्याला बोलवायला आला तरी त्यांना सांगायचं की माझा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मी येतो. आपण स्वतःहून स्वतःची उजळणी करता आली पाहिजे. स्वतःची बघा आपण तयारी करून घेतली पाहिजे. जशी आपण बघा, आपण पाहतो की नाही, मैदानी खेळ खेळत असताना प्रत्येकजण त्या ग्राउंडमध्ये असतो, मैदानामध्ये. सर्वच जण बघा क्रिकेटपटू होतात का हो? नाही ना. सर्वांना मेडल मिळतं का हो? नाही मिळत. जे चांगले बघा उत्तम प्रकारे सराव करत असतात, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, पण उत्तम प्रकारे सराव करतात, त्यांनाच उत्तम प्रकारे काय मिळत असतो? बक्षीस मिळत असतो. जो फक्त बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, ज्याला बॉलिंग येत नाहीये, बॅटिंग येत नाहीये, फक्त फिल्डिंगसाठी उभा राहतो, तशी आपली फजिती झाली. आपण बनायचं आहे, ऑलराऊंडरच बनायचं आहे. परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, तर आपण सुद्धा तितक्याच तयारीनिशी आपण झालो पाहिजे. आपल्याला स्वतःहून ठरवता आलं पाहिजे. आपण आता मोठे झालोत ना, 10वी-12वीची परीक्षा देत आहोत म्हणजे आपण खूप मोठे झालेलो आहोत. आई वडिलांच्या दृष्टीने आपण लहानच आहोत, परंतु आपल्याला कळतंय. बरोबर की नाही? परंतु ज्याप्रमाणे आपण पेपर सोडवताना जी प्रश्नपत्रिका येते बघा, मूळ स्वरूप कसा पेपर सोडवायचा, सोडवताना आपण अभ्यास केलेला आहे. वर्षभर आपण अभ्यास केला की नाही आहे? कुठला प्रश्न केव्हा विचारतील आपल्याला माहीत नाही आहे. जेव्हा परीक्षेच्या टायमाच्या अगोदर आपण तिथे पोहोचलो पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षा केंद्रावर आपण जिथे असेल तिथे लवकर आपण गेलो पाहिजे. लवकर पोहोचलात अतिउत्तम. आणि ज्यावेळी तुम्ही लेट पोहोचाल ना,
तेव्हा आपलं बघा कावरा-बावरा होता आपलं मन. जीव का? कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, अरे पेपराचा टायमिंग होत गेलेला आहे, माझा पेपर जर असाच निघून गेला, वेळ निघून गेला, मग असं होता कामा नये. बरोबर आहे. टायमाच्या अगोदर पोहोचणं गरजेचं आहे. ज्यावेळी प्रश्नपत्रिका हातामध्ये येईल ना, त्यावेळी त्या भगवंताचं स्मरण करायचं आहे. तुम्ही अभ्यास केलेला आहात ना. स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतसे चरण कमळी, म्हणे स्वामी तूची माझा. एवढंच फक्त आठवायचं आहे, मी देवाचा आणि देव माझा. कारण आपण अभ्यास करत असताना बघा, मनाप्रमाणे आपण अभ्यास केलेला आहे, मनपूर्वक आपण अभ्यास केलेला आहे ना. आपल्या अंतरंगात बघा प्रत्यक्षात हृदयसुद्धा तोच आहे. त्याच भगवंताला आपण हाक मारायची आहे, साथ घालायची आहे, नामस्मरण चालू ठेवायचं आहे आणि आलेल्या प्रश्नांना उत्तरं आपल्याला लिहायची आहे. बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात अनेक कारणं असू शकतात. बघा आपल्याला माहिती मिळते की नाही कोणता प्रश्न किती मार्काला आहे. आता उदाहरणार्थ एखादा निबंध असेल, 15 मार्काला असेल किंवा 10 मार्काला असेल. आता त्या 10 मार्कासाठी जर आपण 1 तास दिला तर बाकीचा पेपर आपल्या वेळ पुरेल का? नाही पुरणार. 10 मार्कापैकी जरी आपण पानभर लिहिला तरी 10 पैकी आपल्याला 5, 6, 7 मार्कच मिळणार आहे. परंतु आपल्याला पास होणं गरजेचं आहे, उत्तम प्रकारे मार्क मिळणं गरजेचं आहे. जे आपल्याला प्रश्न येत आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती आहे ना, ते प्रथमतः सोडवणं गरजेचं आहे. जर आपण अनेक कारणं देत बसलो, अरे नाही मला येत होतं परंतु मला टाईम मिळालं नाही आहे. बघा आपली कारणं काय असतात. मला येत होतं पण मला लिहिण्याची प्रॅक्टिस नव्हती, कारण माझा हात थरथर कापत होता. जेवढं लिहिता येत होतं तेवढं मी लिहित गेलो. कारण का? आपण अभ्यास केलेला आहे परंतु लिहिण्याचा सराव नव्हता. आपल्याला आठवतं आहे. मग त्याचप्रमाणे जसं वाचन असेल ना, तशी लिहिण्याची प्रॅक्टिस असणं, सराव असणं गरजेचं आहे. आपण ऑलराऊंडर आहोत ना. वाचन करणं म्हणजे काय? तर ध्यानपूर्वक लक्ष केंद्रित करणं. बरोबर आहे. कसा बॉल टाकायचा आहे. आणि लिहिणं म्हणजे आपली प्रॅक्टिस, बॅटिंग कशी करायची. जे तुम्हाला जमलं, बॅटला बॉल लागला की गेला, बरोबर की नाही, षटकार किंवा चौकार गेलेलाच आहे. मग मार्क उत्तमाचेच मिळणार ना. म्हणून समर्थांनी उत्तमाचा का भाग दिलेला आहे. आपल्याला बालवयातच उत्तम प्रकारे ही संकल्पना आपल्याला राबवायची आहे. बरोबर की नाही. त्यासाठी पेपर कुठलाही असो, आयुष्याचा पेपर असो, आयुष्याची परीक्षा असो किंवा शालेय परीक्षा असो, ध्यान मूलं सद्गुरुमूर्ती, पूजा मूलम सद्गुरुपदम, मंत्र मूलम सद्गुरुवाक्यम आणि मोक्ष मूल श्री सद्गुरु कृपा. कृपा त्याचीच आहे. परीक्षेला जाताना आपण निवेदन ठेवलं पाहिजे. कारण का? आपण पेपर सोडवायला चाललेलो आहोत. शालेय परीक्षेची सुरुवात आहे आणि आयुष्याची परीक्षासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. बरोबर की नाही. म्हणून निवेदन ठेवता आलं पाहिजे, हे परमेश्वरा, हे सद्गुरुराया, हा देह पेपर सोडवायला जात आहे. जेवढं प्रत्यक्षात या देहाकडून अभ्यास करून घेतलेला आहेस, त्या परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तूच सोडव. आणि सोडवणारा सुद्धा बघा प्रत्यक्षात तोच आहे ना. कारण करता करविता तोच आहे. आपल्याकडून लिहून घेणारा सुद्धा तोच आहे. मग समर्थ म्हणाले, मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे. जय जय रघुवीर समर्थ.